आपण जर पाहिलं तर विक्रोळीत काय झालंय हे आपण समजून घेतलं. मुळात महाकालीत देखील काय झालंय हे देखील समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. खरं तर एकच सुरक्षा भिंत बांधण्यात आली, 10 वर्ष निविदा काढण्यात आली, जवळपास 38 कोटी रुपयांवर हा डल्ला मारला गेला. झोपडपट्टी सुधार मंडळाच्या अधिकारी आणि ठेकेदारांनी हा डल्ला मारल्याचं समोर आलेलं आहे असा आरोप होतोय. मात्र ही भिंत प्रत्यक्षात एकदाच बांधण्यात आली आणि 10 वेळा कागदावर बांधकाम अधिकारी आणि ठेकेदारांनी दाखवून कोट्यवधी रुपये लाटले. विक्रोळीत आपण जर पाहिलं तर सूर्यनगरच्या डोंगरावर असलेल्या वस्तीवर जवळपास 6 फूट उंच आणि 1 किलोमीटर लांब अशी ही एक भिंत आहे, जिथं लोकांना आपला जीव अक्षरशः मुठीत घेऊन वावरावं लागतंय. आपल्या प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी या सगळ्याचा आढावा घेतलेला होता विक्रोळीतला. तो आधी आपण सुरुवातीला पाहूया, त्यानंतर महाकालीतली परिस्थिती सुद्धा समजून घेऊया. पाहूया आधी विक्रोळीतला आढावा आपल्या प्रतिनिधीनं काय घेतलाय. आपल्याकडे एक प्रचलित म्हण आहे की कुंपण शेत खातं. या म्हणीचा शब्दशः अनुभव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मुंबईतील विक्रोळीच्या सूर्यनगर भागातील ही भिंत किंवा कुंपण याचीच साक्ष देत आहे. खरं तर डोंगरावरील दरडीपासून या झोपडपट्टीत राहणाऱ्यांचं संरक्षण व्हावं म्हणून म्हाडाने ही भिंत बांधली आहे. ही भिंत म्हाडानं मागील 10 वर्षात 10 वेळा बांधली आणि त्यावर तब्बल 38 कोटी रुपये खर्च केलेत. ही भिंत बांधली एकदाच, बिल मात्र काढले 10 वेळा भिंत बांधली आहे. ती फक्त कागदावर. म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार विभागाच्या या अधिकाऱ्यांची ही कमाल आहे. शासनाच्या तिजोरीवर दिवसाढवळा डल्ला मारण्याचा हा सगळा प्रकार आपल्याला या ठिकाणी मुंबईतील विक्रोळीच्या सूर्यनगर भागामध्ये पाहायला मिळत आहे. लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, विक्रोळी, सूर्यनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.